इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा परिपूर्ण संगम. किल्ले, वाडे, पेशवायांची भव्यता आणि चहा पीत गप्पा मारणारे पुणेकर. सगळंच आगळं वेगळं. आणि एक गोष्ट मात्र नक्की, पुण्याकडे सगळं आहे. सिंहगड, जिथे इतिहास जिवंत होता. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महत्त्वाचा भाग होता आणि एका ऐतिहासिक लढाईचा साक्षीदार आहे. आणि ती अविस्मरणीय वाक्यरचना कोण विसरेल बरं? गड आला पण सिंह गेला. चला आता ऐकूया लोकांचे अनुभव आणि त्यांच्या कथा. शिवाजी महाराजांचा सरदार होता तानाजी मालुसरे. त्यांच्या लग्नाच्या वेळेस ना रायबाचं त्या मुलाचं लग्न होतं तानाजी मालुसऱ्यांचं. त्यावेळेस हा गड किल्ले शेंगड घ्यायचा. पुढं जिजाऊला ते जिजाऊ तिकडं होते. पुढं तोरणा आणि राजगडला. तोरणा राजगड तिकडं पलीकडे दिसतं. त्यावेळेस तिथं राजगडला जिजाऊ होता. तेव्हा ते शिवाला म्हणले तर आपल्याला हा समोरचा किल्ला घ्यायचा उदयबान मुघलांच्या ताब्यात येते आपल्याला घ्यायचं. तर रात्रीच्या अंधाराच्या टायमाला 20 रुपये. रात्रीच्या अंधाराच्या वेळेस आक्रमण करायचं. ती तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांचा मावळा होता सरदार आणि सिंहासारखा लढणारा शिवर तानाजी मालुसरे. त्यांनी रात्रीच्या अंधारात गड वरती जिंकला. हो पण त्यावेळेस उद्गार काढले, गड आला पण सिंह आला. माझा सिंहासारखा लढणारा शिवर मावळा दारात येते. कोंढाणा किल्ल्याचं नाव होतं. त्यामुळे गड आला पण सिंह गेला असं नाव उद्गार काढले शिवाजी महाराजांनी. कुठलाच नाही ताई प्रॉब्लेम. उन्हाळ्यात यात, पावसाळ्यात यात, हिवाळ्यात यात भरपूर गर्दी असते. आणि म्हणजे तुम्ही इथे राहता मग गडावर राहता? गडावरती नाही, दिवसभर धंदा करायचा, आपल्या घरी जायचं. अच्छा, म्हणजे गडावर राहू नाही देत ना कोणाला? राहायला मस्त राहत्यात पण नाही राहत कुणी, आपली जात्यात घरी. अच्छा, गावी इकडे. अच्छा, जवळ आहे. पुळीवाडा तानाजी गड्या खाली इथे. मग तुम्हाला रोज चढ उतर करावं लागतं? उतरून जायचं ते. जेवण पाण्याचे का कांदा बटाटा भजी पिठलं का? सिंहगड किल्ल्याचे स्थापत्य मराठा युगातील बुद्धिमत्ता आणि हस्तकलेचं सुंदर उदाहरण आहे. किल्ल्याच्या भिंती दगडापासून बनलेल्या आहेत. त्यावर छान खोदकाम आणि नक्षीदार दरवाजे व बुरुज दिसतात. येथे आपण जुन्या राजवाड्याचे अवशेष, देवी काळीचं मंदिर आणि लष्करी ठिकाण पाहू शकता. शनिवार वाडा, पेशव्यांचे भव्य सत्तेचे प्रतीक. इथे सत्ता जिंकलीही गेली आणि गमावलीही. तसेच काही रहस्यमय घटना घडल्या. आजही रात्रीच्या गूढ शांतेत नारायण नारायण ऐकू येतं का? इसके पीछे पेशवाई का गणेश टेम्पल है, जो पेशवाई लोग सुबह और शाम पूजा के लिए आए जाए करते थे, इसीलिए गेट का नाम रखा है गणेश गेट. इस कॉर्नर के ऊपर एक गेट है, वो गेट का अभी नाम है नारायण गेट. पहला वो गेट का नाम था जाम्बुल वाला गेट. वहाँ पे सब जामुन का पेड़ था, इसीलिए पेशवाई ने गेट का नाम रखा जाम्बुल वाला गेट.
ये पेशवाई लोगों ने 40 साल तक रामायण जैसा राज किया। बाद में तख्त के लिए उनके आपस में महाभारत शुरू हो गया, चाचा और भतीजे में। चाचा रघुनाथ दादा ने कहा कि पुना का तख्त पे मैं बैठता हूँ, और भतीजा नारायणराव पेशवा बोला नहीं, मैं बैठता हूँ। इसी दोनों का झगड़े में चाचा ने सिपाही को लेटर दिया, जाओ नारायण पेशवे को पकड़ के लाओ। मगर उनकी मिसेस आनंदी बाई वो बोली, देवर के बेटे को क्यों बिठाना, अपने आदमी को तख्त पे बिठाना। सिपाही से लेटर छीन लिया और पढ़ा, पकड़ के लाओ। प के जगह म कर दिया और लेटर सिपाही को दे दिया। सिपाही ने पढ़ा, मार के ले आओ। सारा सिपाही उसके पीछे लगा, वहाँ पे नारायण पेशवे से लड़ाई किया, और वहीं पे उसको लास्ट मोमेंट पे था। उसी टाइम पे उनके चाचा को पता लगा कि वहाँ पे नारायण पेशवे को मार रहा है। वो भागते गए बचाने के लिए, मगर वो लास्ट मोमेंट पे था। जैसा चाचा को देखा और आवाज़ देने लगा, चाचा मुझे बचाओ, चाचा मुझे बचाओ बोल दिया, और उनका डेड हो गया। तो उनकी यातिम यात्रा उसी गेट से ले गया, इसीलिए गेट पे उसका नाम रखा है नारायण गेट करके। दर हमेशा को आवाज़ देता है आज भी, काका मला वाचवा, काका मला वाचवा करके आज भी आवाज़ देता है दर महीने को। इसीलिए गेट का नाम रखा है नारायण गेट। ये सामने जितना फाउंडेशन दिख रहा है ना, ये सारे फाउंडेशन के ऊपर में 7 स्टोरीज वुडन बिल्डिंग था। 7 स्टोरीज वुडन बिल्डिंग था। 120 रूम बनाया था, जिसके अंदर मस्तानी महल, शीश महल, रंग महल, डांसिंग महल, आईना महल, बादशाही महल, रानी महल, ऐसे हर एक के अलग 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 महल थे। ये पूरा बनाने के लिए इनको 6 साल लगा। जब 6 साल के बाद बन गया तो इसका टोटल खर्चा निकाला तो उस टाइम पेशवाई को 16,120 रुपीज़ खर्चा आया था। 16,120 रुपया खर्चा करके 6 साल में पैलेस बनाया। 40 साल तक रामायण जैसा राज किया। जब इनके आपस में महाभारत शुरू हो गया, इसी का फ़ायदा ब्रिटिश ने उठाया, और ब्रिटिश ने रघुनाथ दादा से समझौता करके ये सारा महल अपने कब्जे में ले लिया। लाल महल, जिथून सगळी कहाणी सुरू झाली. इथेच लहान शिवाजींनी बालपण घालवला आणि इथेच अफजल खानाचा सरदार शाहिस्ते खान ह्याच्यावर तो सुप्रसिद्ध हल्ला झाला. खिडकीतून हात बाहेर आला आणि तलवारीचा वार झाला. आज हा महल मुळाचा नाही, पण त्याचा भव्यपणा आणि इतिहास अजूनही लोकांना खिळवून ठेवतो. शिवरायांच्या आठवणीने भारलेली जागा. इथे आल्यावर नकळतच आपल्याला त्यांची ताकद जाणवते. नानावाडा, पेशवाईच्या वैभवशाली इतिहासाचा एक अजून जिवंत प्रतीक. नाना फडणवीसांचा हा वाडा म्हणजे एकेकाळी पुण्यातील सत्तेचं महत्त्वाचं ठिकाण. नाणं म्हणजे फक्त पैसे नाहीत, तर इतिहासाचा एक पान. पुण्यातील ह्या खास प्रदर्शनात आपल्याला विविध काळातील दुर्मिळ नाणी पाहायला मिळतात. आम्ही दिनकर केळकर संग्रहालयाचे क्युरेटर श्री साधनवे रानडे ह्यांच्याशी बोललो आणि त्यांनी या ऐतिहासिक संग्रहालयाबद्दल खूपच रोचक माहिती दिली. आगा खान पॅलेस, इतिहासातील एक अनोखी कथा. हे फक्त भव्य वास्तू नाही, तर स्वातंत्र्य संग्रामाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे.
इथेच महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना कैद करण्यात आलं होतं. Monument known as Aga Khan Palace. So it was the third Aga Khan, the late Namdar Sultan Muhammad Shah Aga Khan, who was the 48th religious head of the Khoja Shia Ismaili community. So he was from Iran but born in Karachi on 2nd November 1877. 1885, when Aga Khan was just 8 years old, he became the Imam and he succeeded the throne of the Imamat. 1892, when he was 15 years old, he constructed this beautiful palace. It was a big famine in the Maharashtra state. So it was his mother who insisted that why can't you build a palace here so that people would get some work. So the work went for 5 years. 1,000 people were given employment and 12 lakhs was the cost at that time. Then 1969, the present Aga Khan, His Highness Prince Karim Shah Aga Khan, came along with his brother Amin Aga Khan and he donated this palace to the government of India. Now, as India is celebrating 78 years of independence, so this new project has been recently installed here by the central government, depicting the freedom movement from the period 1939 to 1944, what happened. That is depicted in the 6 galleries. Now, it was 8 August 1942. The All India Congress Committee launched the Quit India movement against the British government. And Gandhiji was addressing a big rally in Mumbai. He gave the slogan to the Indians, "Do or die" was the mantra. And the next day, that is 9th August, early in the morning, the British government arrested Gandhiji along with his wife Kasturba, his secretary Mahadev Desai, Sarojini Naidu, Meera Ben, and countless political Congress leaders were arrested from Mumbai. So they were all brought to Pune and they were kept in this palace for 21 months. And during this period of 21 months, there were 2 tragedies in Gandhi's life. Gandhi lost his 2 dear ones. He lost his personal secretary, Mahadev Desai, on 15 August 1942 and his beloved wife on 22nd February 44. So the samadhis have been built here. So there were various films, the shooting took place here. The first film was Gandhi, Sir Richard Attenborough's film Gandhi, which won 8 Oscars award. The shooting took place here the last days of Kasturba, where she passes away and Gandhiji sheds tears. That was a very touching scene, the film Gandhi. The second film was Legend of Bhagat Singh. Third film was Muskan. And the fourth film was by Anil Kapoor, Gandhi, My Father. In that they have shown the conflict between the father and the son. Gandhi didn't have proper terms with his eldest son, Harilal. That is spoken in this play. Now there are various rooms are there and there are audio video clips in 2 rooms. In the 3rd gallery and the 6th gallery there are the audio video clip as to how the message is to be sent through the transmitters. So Usha Mehta, who was one of the socialist leaders who used to send the messages, the first message was sent on 14th August 1942. Then after some period, some of the radio dealers were arrested by the Britishers. Then there was a van where there were socialist leaders like Ram Manohar Lohia and Dr. Usha Mehta. They were sending the messages from Palakwadi in Girgaon. Police were chasing the van and finally one of the technicians unfortunately betrayed. They told the British police as to where the transmitters are hidden. So they had to change the location from one station to another. And after a period of 3 months search, the British intelligence officers found the transmitters and one of the radio was seized. And all the socialist leaders were finally arrested. 19 times Gandhiji went to jail. And whenever he went to jail, his wife Kasturba used to fast. She never used to eat anything. So whenever Gandhiji used to go for public meetings, he used to take his wife along with him. And in one of the occasions, he didn't take his wife along with him. So people misunderstood Kasturba as his mother. Mr. Gandhi, you have come. Where's your mother? He laughed and said, my mother? I said, yes, Kasturba. Oh, he said, 40 years when I became orphan, Kasturba became my mother. 30 years she became my wife. She became my nurse. She became my dishwasher. She became my friend. And finally she became my mentor. She's everything for me. I'm incomplete without her. Gandhi said we had a compromise between us, that she should work hard and I should get all my comforts. Kasturba said, I'm very fortunate to have a husband like Gandhi.
who was not interested in becoming rich like the other husbands in gambling, racing, wine, or devoting the time to become rich on the exploitation of the labor of others. And she has narrated husbands like how India became free from the British rule. The first gallery is all about the war, the First World War, the Second World War. The second gallery consists about the bill which was passed 14 July 1942, the Quit India Resolution. The bill was passed and all the leaders were arrested. Then in this gallery, there were about 6,000 students from various colleges in Patna in Bihar. They wanted to hoist the tricolor flag of the secretarial office, and one of the leaders was Anugrah Narayan, who was arrested. The students, so this is history. शहर बदललं असलं तरी पुणेरी मन अजूनही तसंच आहे बरं का. आणि शेवटी एकच सांगायचं आहे, पुण्याकडे सगळं आहे. कळलं का मग?